गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण पुन्हा एकदा दुसरा प्रॅक्टिस प्रॉब्लेम पार्टनरशिप फ्रॉम फायनल अकाउंटवर घेणार आहोत. हा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा सॉल्व प्रॉब्लेम आहे. मागचा प्रॉब्लेम तुम्हाला बहुधा कळलेला असेल आणि टॅली पण झाला असेल. त्याच्यातील नेट प्रॉफिटची अमाऊंट जी आहे ती माझी कॅल्क्युलेशनमध्ये चुकलेली आहे, परंतु बाकी सर्व इफेक्ट आपले बरोबर आहेत. ते फक्त चेंज करून तुम्ही नेट प्रॉफिटची करेक्ट अमाऊंट लिहा आणि त्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये तुमचं बॅलन्स शीट टॅली मिळेल. सगळे इफेक्ट ते लक्षात आलेच असतील तुमच्या. त्याच्या व्यतिरिक्त काय काय ॲडजस्टमेंट आज आपण पाहणार आहोत त्या सर्व मी तुम्हाला आज दाखवेल. आणि आजचा जो प्रॉब्लेम आहे तो करंट अकाउंटवर आहे, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडवर आहे, फिक्स कॅपिटल मेथडवर आहे, ज्याच्यामध्ये करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट ऐवजी उघडलं जातं. आणि त्याच्यापूर्वी आपण आता हा प्रॉब्लेम एकदा ऑब्झर्व करूया, म्हणजे तुम्हाला डिटेल्स सांगता येतील. एक प्रॉब्लेम दिलेला आहे तो तुम्हाला मी प्रेझेंट करतो स्क्रीनवर. प्रॉब्लेम तुम्ही आता पाहू शकता की प्रॉब्लेम मध्ये दोन पार्टनर आहेत. सुदर्शन ट्रेडर्सचे राम आणि कृष्णा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:2. 3:2 त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, म्हणजेच आपल्याला ह्या रेशोमध्ये त्यांचे नेट प्रॉफिट द्यायचे आहे. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेत. हा व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये दिलेला, जर्नल फॉर्मॅटमध्ये दिलेला ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्सचं नाव इथे वरती लिहिलं आहे, ट्रायल बॅलन्स आहे ऑन 31 मार्च 2019, जो तुम्हाला जनरली दिला जातो. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 36,000, डेबिट बॅलन्सेस मध्ये दिला आहे, ट्रेडिंग अकाउंटला जाईल. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस डायरेक्टली आज लायबिलिटी साईडला आपण टाकणार आहोत, कारण हे बॅलन्सेस फिक्स ठेवायचे. का फिक्स ठेवायचे त्याचं प्रश्नाचं उत्तर इथे सांगितलंय, कारण करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल अशा प्रकारे, त्यावेळेस तुम्हाला कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आहे तसेच लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत बॅलन्स शीटच्या. नंतर करंट अकाउंटचे जे इफेक्ट आहेत ते करंट अकाउंट ओपन करून त्यामध्ये द्यायचे. करंट अकाउंटमध्ये रामला क्रेडिट बॅलन्स आहे, कृष्णाला मात्र डेबिट बॅलन्स आहे. ठीक आहे. परचेसेस डेबिट बॅलन्स 1,00,000 ट्रेडिंगला जातात. सेल्स 2,08,000 ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ड्री डेटर्स ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला क्रेडिट बॅलन्स आहे त्याला. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला. बिल्स पेबल 1,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस आहेत 1,760 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरीज 3,000 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आहे. फर्निचर 25,000 ॲसेट साईडला. प्लांट अँड मशिनरी 63,000 ॲसेट साईडला. आरडीडी ऑलरेडी दिला आहे. जसं मी काल सांगितलं होतं तुम्हाला की ज्या वेळेस आरडीडी दिलेला असेल त्यावेळेस आरडीडी हा ज्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिलेला असतो, आणि हा आरडीडी आहे तसंच तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला टाकू शकता, किंवा न्यू आरडीडी मधून हा जर वजा होत असेल तर वजा करायचा डेबिट साईडला. अदरवाईज ह्याला क्रेडिट साईडला लिहिलं तरी ती अकाउंटिंग ट्रीटमेंट बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट 10,500 ॲसेट साईडला ए लिहा तिथे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. गिव्हन म्हणजे काय, आपण लोन दिलेला आहे दुसऱ्या व्यक्तीला, याचा अर्थ ही ॲसेट झालेली आहे. लोन टेकन असतं किंवा बँक लोन असतं तर ते इथं दिसलं असतं क्रेडिट बॅलन्सेसमध्ये, म्हणजे ही एक प्रकारची ॲसेट आहे. ही आपली कॅश आहे, ॲडव्हान्समध्ये दिली आहे कोणत्या तरी व्यक्तीला लोन म्हणून, कर्जव म्हणून, आणि त्यामुळे ही आपल्या ॲसेट साईडला येणार आहे. त्यानंतर इन्शुरन्स 2,500 रुपयाचा प्रीमियम आपण भरलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला दिसेल. बॅड डेट्स लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला दिसतील 500 रुपये. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, GOBTचा फुल फॉर्म काय आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स 12%, म्हणजे ह्या गव्हर्नमेंट बॉन्डच्या रकमेवर 15,000वर 12% इंटरेस्ट. बॉन्ड्सवर काय मिळतो, इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरं, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये आपण गुंतवणूक केली की गव्हर्नमेंट बॉन्ड विकलेत, ऑब्व्हियसली विकता येणार नाही, कारण आपण गव्हर्नमेंट नाही आहोत, आपण फर्म आहोत सुदर्शन ट्रेडर. त्यामुळे आपण ते खरेदी केलेले आहेत, याला बंधपत्र म्हणतात, आणि हे बंधपत्र आपल्याला इन्कम म्हणून इंटरेस्ट व्याज मिळवून देतात. हे व्याज आपल्याला 12% मिळणार आहे.
15,000वर 12% व्याज अर्न करायचंय. ॲज पर ॲज पॉसिबल आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे की 1/1/2019ला आपण हे परचेस केले आहेत. म्हणजे 1/1/19 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2019, म्हणजे हे बॉन्ड्स आपल्या करंट इयरला 3 वर्षाचाच इंटरेस्ट मिळून देणार आहेत. त्यामुळं 15,000वर 3 महिन्याचा 12%ने आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. हा जो इंटरेस्ट असेल हा आपला इन्कम असेल, त्यामुळे तो दिसणार आहे आपल्या क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं, कारण ते फायनान्शियल इन्कम आहे. पुढे काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, त्या ऍडजस्टमेंट एकदा ऑब्झर्व करून घेऊया. पहिली ऍडजस्टमेंट जशी नेहमीप्रमाणे असते की क्लोजिंग स्टॉकची असते. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 38,000. 38,000चा हा क्लोजिंग स्टॉक आहे. जसं मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला दाखवला जातो. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. मग आता ह्या दोन ऍडजस्टमेंट्स आपल्या पार्टनर्स करंट अकाउंटला होणार आहेत, कॅपिटल अकाउंटला होणार नाहीत. कारण आज आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार आहोत. कारण कॅपिटल अकाउंट आज ओपन करता येणार नाही करंट अकाउंटचा बॅलन्स दिला असल्या कारणाने. ठीक आहे, कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस फिक्स राहतील. राम आणि कृष्णाच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला ह्या दोन्ही अमाऊंटचे कॅल्क्युलेशन्स दाखवावे लागतील. नेक्स्ट, नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज प्रोव्हाइडेड ॲट द रेट 5% पर annum. बर, पुन्हा एकदा ही कॅपिटलवर केलेली ऍडजस्टमेंट आहे, परंतु ह्याचं सुद्धा पोस्टिंग आपण करंट अकाउंटला करणार नसून कॅपिटल अकाउंटला करणार नसून करंट अकाउंटला करणार आहोत. कारण हे सगळे इफेक्ट आज आपल्याला फक्त करंट अकाउंटला दाखवायचे, कॅपिटल अकाउंटला एकही इफेक्ट द्यायचा नाहीये. म्हणजे हा इंटरेस्ट सुद्धा कुठे ऍड होणार आहे, तुमच्या पार्टनर्स करंट अकाउंटला ऍड होणार आहे, क्रेडिटला जाणार आहे. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला सर्वांना माहित आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ऍसेट मधून हे वजा करणार. याचे दोन इफेक्ट जे आहेत, ह्या दोन्ही ऍडजस्टमेंटचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ही सॅलरी, हे कमिशन आणि हे पार्टनर्स कॅपिटलचं इंटरेस्ट, या तिन्ही गोष्टींचं पोस्टिंग तुम्हाला खर्च म्हणून, एक्सपेन्स म्हणून डेबिट साईडला दाखवायचं आहे आणि करंट अकाउंटला क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. तुम्ही तिथे टिक मार्क घ्या, सगळे जसं लेक्चरमध्ये चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही लगेच टिक मार्क करून घ्या. काही अडचण आल्यास पुन्हा रिवाइज करून व्हिडिओ पहा की तुमचं जर मागे राहिलं असेल इफेक्ट लेण्याचं. नंतर नंबर 5 जो दिलाय, ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. 3,000 आपल्या कस्टमर कडून मिळणार नाही. कस्टमर म्हणजे डेटर. तुम्हाला मी वारंवार सांगितलं की कस्टमर म्हणजे काय, डेटर, आणि सप्लायर जो असतो तो क्रेडिटर असतो. बरं, 3,000चे जे डेटर्स आहेत ते काय झालेत, नॉट रिकव्हरेबल म्हणजे मिळणार नाही. जसं आपण मागच्या वर्षी बॅड डेटची डेफिनेशन पाहिली होती, बॅड डेटचं मिनिंग पाहिलं होतं. बॅड डेट मीन्स द अमाऊंट विच इज नॉट रिकवर्ड फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड एज बॅड डेट्स. म्हणून 3,000चे हे जे कस्टमर 3,000 रुपये जे देणार होते ते त्यांनी दिलेले नाही आहेत, ते त्यांनी बुडवलेले आहेत. बुडीत कर्ज आहे बॅड डेट्स म्हणून, न्यू बॅड डेट्स म्हणून आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिता येईल. प्रिपेड इन्शुरन्स 500 आणि दुसरा इफेक्ट याचा डेटर्स मधून वजा करायचे. प्रिपेड इन्शुरन्स 500 इन्शुरन्सच्या अमाऊंट मधून, इथे जे इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे, इन्शुरन्सची ही जी अमाऊंट दिलेली आहे 2,500, ह्याच्यातून प्रिपेड वजा करायचे 500 आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला नेहमीप्रमाणे द्यायचा. या प्रॉब्लेमचा एक फोटो काढून घ्या किंवा तुम्ही 34 नंबर पेज तुमच्या पुस्तकामधील काढा, त्यावर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसेल. आणि मी सांगितलेलंच एक एक्सप्लेनेशन पहा, पुस्तकातील उत्तर बिलकुल पाहू नका. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते बोर्डवर दाखवत आहे. हेडिंग टाकायचं नेहमीप्रमाणे, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट. नेहमीप्रमाणे
ओपनिंग स्टॉक डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 36,000 आउटर कॉलमला लिहिलेले आहे. हा आउटर कॉलम आहे, हा इनर कॉलम आहे. टू परचेसेस, नेहमीप्रमाणे परचेसेस असतात. 1,00,000 रुपये परचेसेस आहेत. त्याखाली सेल्स दिलेत. सेल्स हे इन्कम आहे, डायरेक्ट इन्कम आहे, क्रेडिट साईडला जाणार आहे. सेल्स 2,08,000. पुढे डेटर्सची अमाऊंट दिली, ऍसेट साईडला जाते, क्रेडिटर सोडून द्या. कमिशन, वेजेस. ओके, वेजेसला काही ऍडजस्टमेंट आहे का ते पाहून घ्यायचं. तर ऍडजस्टमेंट बिलकुल दिलेली नाहीये. त्यानंतर वेजेसवर अमाऊंट सांगितली 1,760 रुपये. सॅलरीज दिल्या आहेत, त्याची इथे पोस्टिंग करता येणार नाही. म्हणजे ट्रेडिंगचे पोस्टिंग ट्रायल बॅलन्स मधील एवढेच आहे. ऍडजस्टमेंट मध्ये पाहिजे गुड डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, याविषयी काही सांगितलंय का? बिलकुल सांगितलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला फक्त क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग इथं करावं लागेल. मग क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग किती आहे? बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक दिला आपल्याला 38,000चा, 38,000. क्रेडिट साईडला 2,00,000 हीच फिगर मोठी असल्याने आपल्याला इथं कळत आहे की इथे ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. म्हणून टू ग्रॉस प्रॉफिट. जसं कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की इफ क्रेडिट इज मोर दॅन डेबिट, इट इज अ क्रेडिट बॅलन्स. जर तुमचा क्रेडिट बॅलन्स, क्रेडिटची टोटल डेबिटपेक्षा जास्त असेल, तो काय असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. पण लिहायचं कुठे असतो? डेबिटला. टोटल कोणाची लिहिणार? जी जास्त असेल ती लिहिणार. क्रेडिटची टोटल जास्त आहे, 8 + 8 16, कॅरी 1 4 2, 2,46,000. 2,46,000 लेस डेबिट मधून आपल्याला 1,37,760 रुपये वजा करायचे. 2,46,000 मधून 1,37,760 एवढे रुपये वजा करायचे. 15तून 7 गेले, 8 उरले, 3 3 0, 1,08,240. सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आज मी समोर दाखवतोय, त्यानुसार पटपट केले तरी चालतील. बरोबरीने सोडवा म्हणजे तुम्हाला अडचणी कमी येतील. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे ती क्रेडिटला घ्यायची? 1,08,240 आउटर कॉलमला. त्यानंतर पुढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चालू होतं. या खाली ट्रेडिंग अकाउंटच्या टोटल खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चालू होते. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येणारे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत, पहिला आहे कमिशन. टू कमिशन, आउटर कॉलम 2,800. टू सॅलरीज, सॅलरीजला कुठलीही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये, 3,000 आउटर कॉलम. ही जी सॅलरी जी सांगितलेली आहे ती पार्टनर्स करंट अकाउंटशी संबंधित आहे, पार्टनरची आहे. ह्या ज्या सॅलरीज कमिशन्स आहेत ह्या आउटसाइडरच्या आहेत, आणि ही सॅलरी जी आहे ती वर्करची आहे किंवा सुपरवायझर, कुणीही व्यक्ती जो पदाधिकारी असेल त्याची ही सॅलरी आहे. नंतर नेक्स्ट जे आहे आरडीडी जो सांगितला आहे तो क्रेडिटचा आहे, तो क्रेडिटलाच लिहा. अदरवाइज दुसरी ट्रीटमेंट पण मी सांगतो पुढे तुम्हाला. 1,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट दिसतात, लोन्स अँड ऍडव्हान्स दिसतात, इन्शुरन्स दिसतोय. टू इन्शुरन्स 2,000. हा, आज इन्शुरन्स बद्दल एक ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितलेली आहे. इनरला लिहितो 2,500.
इन्शुरन्स प्रीपेड एक अमाऊंट सांगितलेली आहे आपल्याला. इन्शुरन्स लेस प्रीपेड. व्हॉट इज प्रीपेड अमाऊंट? 500 इज अ प्रीपेड अमाऊंट. आउटरला वजाबाकी येणार 2000 रुपये. पुढे बॅड डेट्स दिलेले आहेत आणि ह्या बॅड डेट्स मध्ये अजून जे नवीन बॅड डेट झालेले आहेत ते आपल्याला ऍड करायचे. कस्टमरने जे बुडवलेत आपले ते आपल्याला ऍड करायचे. ऍड न्यू बॅड डेट्स. ऍड न्यू बॅड डेट्स. काय लिहिणार आपण तिथे? न्यू बॅड डेट्स. तर ते बॅड डेट्स आपल्याला कस्टमरने जे बुडवले आहेत ते किती रुपयाचे आहेत? 3000 रुपीज. म्हणजे टोटल बॅड डेट्स करंट इयर मध्ये किती झालेले आहेत? 3500. 3500. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. ह्याच्यावर इंटरेस्ट हे इन्कम आपल्याला मिळणार आहे. म्हणून इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन इमिजिएटली करून घेऊया. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती पर्सेंटने आहेत? 15,000 वर 12%. बर, 12%ने जर 15,000 वर कॅल्क्युलेशन करायचं असेल, सगळं कॅल्क्युलेशन दाखवतो. आता त्याला आपण डिवायडेड बाय 100 करणार आहोत. त्याऐवजी आपण डायरेक्टली 150 ला 12 ने गुणूया. ठीक आहे, कारण त्याच्यावरचे 2 शून्य कमी होतील. किंवा पूर्ण कॅल्क्युलेशनच तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, कुठली अडचण यायला नको पुढे. 15,000 गुणिले 12% म्हणजे 12/100 गुणिले 3 महिने सांगितले म्हणजे 3/12. या ठिकाणी अंशाला ज्या 12ला हा 12 कॅन्सल होईल. 0 0 गेट कॅन्सल. म्हणजे 150 गुणिले 3 येतील 450 म्हणजे 450. हे कॅल्क्युलेशन लिहून घ्या. 15,000 वर 12%ने 3 महिन्याचा इंटरेस्ट 450 रुपये. 450 रुपीज. म्हणजे करंट इयरचा ड्यू इंटरेस्ट जो आहे तो 450 रुपये आहे. येणे आहे, बाकी आहे. म्हणून तो आपल्याला पुन्हा दाखवायचा आहे ऍसेट साइडला आउटस्टँडिंग इन्कम म्हणून. कारण ते ऍडजस्टमेंट मध्ये आलं नसेल. जर त्याची अमाऊंट आपल्याला मिळाली असती. मी आउटस्टँडिंग का म्हटलं? कारण ह्याची अमाऊंट जर मिळाली असती तर ती ऑब्व्हियसली तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये त्याचा इफेक्ट दिसला असता आणि क्रेडिट बॅलन्सेस मध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड लिहिलं असतं. परंतु तिथे दिलेलं नाही, याचा अर्थ तो मिळणे आहे. म्हणून त्याचे 2 इफेक्ट येतील. पहिला इफेक्ट इथे दिला, दुसरा इफेक्ट ऍसेट साइडला आपण लिहिणार आहोत. तिथे आउटस्टँडिंग लिहिण्याची गरज नाही किंवा लिहिलं तरी तेच तिचं नाहीये. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड ॲट द रेट 12% आणि त्याचं इन्कम तुम्हाला ऍड करायचं आहे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट प्लस झाली 450 रुपयांनी. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त ज्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट डायरेक्टली ऍसेटवर आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये नव्हते ते आपल्याला आता एक एक इफेक्ट जे द्यायचे आहेत प्रॉफिट अँड लॉसचे ते आपण पाहून घेऊया. नंबर 2 पहा, कारण क्लोजिंग स्टॉक झालेला आहे. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. या ठिकाणी आपल्याला 6,000 पर मंथ हे सांगितलेलं नाहीये. मग त्यामुळे आपण 6,000 व पर मंथ असं गृहीत धरायचं नाही. 6,000 म्हटलंय म्हणजे ती पूर्ण वर्षाची सॅलरी त्याची झाली. ओके. तर टू सॅलरी टू राम असं लिहा. टू सॅलरी टू राम किंवा सॅलरी टू पार्टनर. किती अमाऊंट आहे? 6,000 रुपीज. नंतर सॅलरी नंतर आय होप तुम्हाला दिसत असेल हे. ठीक आहे. टू सॅलरी टू राम किंवा मी आता सगळं एक्सप्लेनेशन करतोच आहे. सॅलरी टू राम लिहिल्यानंतर पुढे आपल्याला दिसत आहेत कृष्णाला दिलेलं कमिशन. टू कमिशन टू सेम ट्रीटमेंट आहे. टू कमिशन टू पार्टनर. ठीक आहे. त्या पार्टनरला कृष्णाला 3% नेट सेल्स अमाऊंटवर दिलेला आहे. मग नेट सेल्स किती आहे? 2,08,000 आहे. नेट सेल्स का म्हटलंय? कारण काही ठिकाणी रिटर्न्स असतात. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेल्स रिटर्न दिलेले नाहीयेत. म्हणून इथे ग्रॉस अमाऊंट हीच नेट अमाऊंट आहे. आणि लक्षात, त्यामुळे 2,08,000 वजा
2,08,000 गुणिले 3% डायरेक्टली करणार आहोत. 1%ने 2,080 झालं असतं, 3%ने तिप्पट करायचं म्हणजे 2,080 गुणिले 3. हे लिहून घ्या तुम्ही इमिजिएटली खाली कुठेतरी आणि तिथं वरती टाका कमिशन टू पार्टनर. ओके, तर ह्याच्या तिप्पट करणार म्हणजे 0 ॲज इट इज. 8 त्रिक 24, 2 हातचे आले 0 2 तसंच 3 दुने 6, 6,240. तोंडी सुद्धा करता येतं. 2,000चे 3 तिप्पट म्हणजे 6,000 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 240 रुपये. 6,240 एवढी कमिशनची अमाऊंट येईल. पुढे जाऊया. डेप्रिसिएशन सांगितलंय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलंय. दोन्ही गोष्टींचं पोस्टिंग या ठिकाणी करतो. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल वरती लिहितो पहा. त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन केलेल्या असतील. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ठीक आहे, शॉर्टकट मध्ये दिलंय जागे अभावी. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 2 पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे राम, दुसरा आहे कृष्णा. बर, अमाऊंट काढावी लागेल. कॅपिटल अमाऊंट काढायची. कॅपिटल अमाऊंट दिलेले आहेत आपल्याला किती? 1,60,000 आणि 80,000. किती पर्सेंटेज आहेत? 5%. 1,60,000वर 10%ने झालं असतं 16,000, 5%ने 8,000. तसंच कृष्णाचं 10%ने 8,000 आणि 5%ने मात्र 4,000. म्हणजे टोटल इंटरेस्ट किती ड्यू आहे? 12,000चा आहे. तो कुठे जाणार? पार्टनर्स करंट अकाउंटला जाणार, कॅपिटल अकाउंटला आज जाणार नाही. पुढे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट, शॉर्टकट मध्ये लिहितोय 5%. डेप्रिसिएशन प्लांटवर कॅल्क्युलेट करायचं. प्लांट अँड मशिनरी आपली आहेत 63,000. 10%ने 6,300, 5%ने 3,150. पुढे नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज रिलेटेड टू बॅड डेट्स. ते ऍड करून झालेत, न्यू बॅड डेट्स म्हणून इथे ऍड केलेले आहेत. प्रिपेड इन्शुरन्स वजा करून झालेला आहे 500 रुपये. म्हणजे सर्व इफेक्ट आता मी दिलेले आहेत. तरी एकदा ट्रायल बॅलन्स मध्ये ऑब्झर्व करायचं की कुठली हिडन ऍडजस्टमेंट राहिली का. नसेल राहिली, पुढे जायचं, कॅल्क्युलेशन करायचं. आता मला कॅल्क्युलेशन मध्ये इथे 1,00,000ची फिगर दिसते, ती सर्वात जास्त आहे. म्हणजे इथे सुद्धा नेट प्रॉफिट होणार आहे. मग तो नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार आपण? सेम मेथड, क्रेडिटची टोटल दोन्ही साईडला लिहून टाकायची. क्रेडिटची टोटल आहे 0 ॲज इट इज 9, 6, 9, 0, 1. 1,09,690. 1,09,690. पुढे डेबिट साईडला 3 आणि 2 5, 2 7, 3 10, 10,000, 11,300. 11,300 अधिक 12,000, 11 अधिक 12,000 म्हणजे 23,300 आणि हे 540. 23,540. 23,540 अधिक 12 आणि 3 15,000, 150. 0,968,3 38,690. म्हणजे 1,09,690 मधून 38,690
690 वजा करायचे. जनरली अशी राऊंड फिगर येते. 71,000 एवढा तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मी कालच्या प्रमाणे चूक नको व्हायला म्हणून एकदा टॅली करतो. 3 आणि 2 5, 2 7, 7 आणि 3 10, 11,300, 11,300 अधिक 6,000, 17,300, 17,300 अधिक 23,540, बरोबर आहे. 12 आणि 3 15,150, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इथपर्यंत बरोबर आहे. 9 6 8 3, 71,000 एवढा कन्फर्म नेट प्रॉफिट आहे. तो नेट प्रॉफिट आपण कुठे टाकणार? पार्टनर्स करंट अकाउंटला, दोन्ही पार्टनर्सला. हे सर्व कॅल्क्युलेशन रफ करतोय. पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर करूया. करंट अकाउंट जरा काळजीपूर्वक पहा. करंट अकाउंटचे बॅलन्सेस चेक करा. एकाचा बॅलन्स डेबिटमध्ये दिलाय, दुसऱ्याचा क्रेडिटमध्ये दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला जे चेंजेस करायचे ते व्यवस्थित करावे लागतील. आता काय चेंजेस आहेत ते लक्षपूर्वक पहा. पार्टनर्स करंट अकाउंट, पहिले तर आपलं नाव चेंज झालंय, कॅपिटल ऐवजी करंट आलंय. राम अँड कृष्णा, पर्टिक्युलर्स राम अँड कृष्णा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे आपण नेहमी लिहितो आणि क्रेडिटला बॅलन्सेस लिहून टाकतो. परंतु ह्या ठिकाणी एकाचा बॅलन्स डेबिट आहे, दुसऱ्याचा क्रेडिट आहे. पहिला पार्टनर जो दाखवतोय डेबिट क्रेडिट बॅलन्स राम, म्हणून त्याचा बॅलन्स 8,000 आपण क्रेडिट मध्ये लिहिणार. परंतु कृष्णाचा बॅलन्स ब्रॉडडाऊनच करायचा आहे, पण तो डेबिट साइडला करायचा आहे, कारण तो ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलेला आहे. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 4,000. पुढे आपल्याला दोघांना इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यायचं आहे, सॅलरी द्यायची आहे. बाय सॅलरी, सॅलरी टू राम किती आहे? 6,000 आहे आय थिंक. सॅलरी टू राम 6,000. बाय कमिशन, कोणाला दिलंय कमिशन? कृष्णाला दिलंय. 3% नेट सेल्सवर. सेल्सची अमाऊंट होती 2,08,000, म्हणजे ते झालं होतं 6,240, बरोबर. मागाशी ते कॅल्क्युलेशन केलं होतं आपण. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर जरी आपण कॅल्क्युलेट करत असू तरी आपल्याला इंटरेस्ट क्रेडिट करायचंय करंट अकाउंटला. ठीक आहे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 व 4,000. पुढे हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा, मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. 71,000 एवढा आपला टोटल प्रॉफिट आहे, तो नेट प्रॉफिट क्रेडिट करायचा आहे बाय नेट प्रॉफिट. हा जो नेट प्रॉफिट आहे 71,000चा, तो 3:2 रेशो मध्ये वाटायचा आहे. म्हणजे भागिले किती करावं लागेल? 3 अधिक 2 5. ठीक आहे. आपल्याला 5 हिस्से करायचे, 3 हिस्से रामला द्यायचे, 2 हिस्से कृष्णाला द्यायचे. 5 एक 5, 5 चोक 20, एक उरला, 5 दुने 10, 14,200 एका हिश्शाला. तर ठीक आहे, 14,200 एका हिश्शाला. 3 हिश्श्याला किती? 14,200 गुणिले 3 आणि 14,200 गुणिले 2. तर 42,600 एवढे येतील रामला आणि 14 दुने 28,400 एवढे येतील कृष्णाला. 42,600 रामला, 28,400 कृष्णाला येतील. याच्यानंतर पुढे पार्टनरशी संबंधित कुठली ऍडजस्टमेंट राहिली का ती चेक करायची. तर ती आता राहिलेली नाहीये. सर्व गोष्टी आपण इफेक्ट दिलेले आहेत.
आता मात्र क्रेडिट साइड ही सर्व दोन्ही पार्टनरची जास्त दिसते. या अर्थी बॅलन्स कॅरीड डाऊन करताना तो आपल्याला डेबिट साइडला करायचा आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्रेडिटची टोटल जास्त आहे म्हणजे हे क्रेडिट बॅलन्सेस आहेत. क्रेडिटची टोटल घ्यायची 6, 8 + 2 10, 10, 10 + 14 24, कॅरी 1 सॉरी कॅरी 2 6, 64,600. डेबिटला रामच्या कॉलम मध्ये वजाबाकी करायला काहीच नाहीये म्हणजे तोच बॅलन्स 64,600 लिहायचा. कृष्णाच्या क्रेडिट मध्ये 0 ॲज इट इज 0 ॲज इट इज सॉरी 4 4 + 2 6 8 आणि 4 12 12 आणि 6 18 चला 38,640. पण याच्यामध्ये वजा करण्यास 4,000 आहेत म्हणून 34,640 एवढा बॅलन्स कोणाच्या अकाउंटवर दिसणार आहे? कृष्णाच्या. बरं हे बॅलन्सेस आपण ब्रॉडडाऊन कुठे करतो? ऑपोजिट साईडला ब्रॉडडाऊन करतो. म्हणजे कोणत्या साईडला ब्रॉडडाऊन होणार? क्रेडिट साईडला ब्रॉडडाऊन होणार. ऑटोमॅटिकली हे जर क्रेडिट साईडला ब्रॉडडाऊन होत असतील तर हे दोन्ही बॅलन्सेस कोणते बॅलन्सेस आहेत? क्रेडिट बॅलन्सेस आहेत. त्यामुळे हे दोन्ही बॅलन्सेस आपल्याला लायबिलिटी साईडला दाखवायचे. आता रामचा बॅलन्स डेबिट बॅलन्स सॉरी कृष्णाचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्स राहिलेला नाही, तो क्रेडिट झालाय कारण त्याला भरपूर रकमा आपण देऊ केलेल्या आहेत विविध फॉर्ममध्ये, कमिशन, इंटरेस्ट आणि नेट प्रॉफिटमध्ये. ऑटोमॅटिकली त्याचा बॅलन्स आता डेबिट वरून क्रेडिट बॅलन्स झालेला आहे यावर्षी. या सर्व फिगर्स आपण लक्षात ठेवून बॅलन्स शीट मध्ये आता ह्याचे इफेक्ट्स देऊया. लास्ट स्टेटमेंट जे आहे बॅलन्स शीट विच कॅरीज 5 to 6 मार्क्स इन द बोर्ड एक्झाम, ज्याला 5 ते 6 मार्क बोर्ड एक्झाम मध्ये असतात असं ते स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. Liability side is your left hand side. Liabilities amount, assets, amount. सर्वात प्रथम कॅपिटलचे बॅलन्सेस लायबिलिटीजला येतात. आज ते बॅलन्सेस आहे तसेच आपण घेणार आहोत. कुठून? तर आपल्या ट्रायल बॅलन्स मधून. ट्रायल बॅलन्स मध्ये 1,60,000 व 80,000 असे 2,40,000 बॅलन्सेस दिसतात. कोणाचे? दोन्ही पार्टनरचे. त्यानंतर लायबिलिटी साईडलाच हे करंट अकाउंटचे बॅलन्सेस लिहून घेऊया. करंट अकाउंट डॅश, पहिला आहे राम, दुसरा आहे कृष्णा. रामचा बॅलन्स आहे 64,600, कृष्णाचा आहे 34,640. टोटल घेतली आउटर कॉलमला 0 4 12 कॅरी 1 9 9 99,240. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स, बिल्स पेबल, लायबिलिटीज एक्सेट्रा दिसतात बाकीच्या. त्या आता आपण ऑब्झर्व करणार कशात? ट्रायल बॅलन्स मध्ये. ट्रायल बॅलन्स मध्ये दिसत आहेत पहा लायबिलिटीज, क्रेडिटर्स. याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही कारण कुठलीही ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स विषयी नाहीये. 41,800. बिल्स पेबल दिसत आहेत, नो चेंज ॲज इट इज. आउटरला लिहिणार, प्रत्येक ठिकाणी इनर आउटर सांगतोय मी, व्यवस्थित लिहा जेणेकरून रेकॉर्ड चांगला राहील.
लोन्स आणि ऍडव्हान्सेस गिवन आहेत त्यामुळे ते येणार नाहीत. बँक लोन वगैरे काही दिसत नाहीत. या ठिकाणी लायबिलिटी साइड संपते. ऍसेट साइडला पहिले ऍसेट आहे डेटर्स. सिक्वेन्सली जाऊया ट्रायल बॅलन्सच्या सिक्वेन्सनुसार. 1,73,500 लेस न्यू बॅड डेट्स 3,000. बरोबर, 3,000 न्यू बॅड डेट्स होते कस्टमरने बुडवलेले 3,000. आरडीडी क्रिएट करायला दिलेला नाहीये, तो ऑलरेडी होता ट्रायल बॅलन्स मध्ये, त्यामुळे त्याचा इफेक्ट इथे येणार नाहीये. वजाबाकी आउटरला घेऊया. 1,70,500 जाग्या बघी जरा. 1,70,500 क्रेडिटर सोडून द्या. बिल्स रिसिवेबल आउटरला डायरेक्ट अमाऊंट येईल 47,000. डेबिट बॅलन्सेस लिहितोय आपण इथे आता ऍसेट्स मध्ये. पुढे फर्निचर दिसतंय. फर्निचर इज इट डेप्रिसिएटेड? इज इट डेप्रिसिएटेड फर्निचर अमाऊंट? नो. फर्निचर ऍज इट इज लिहून टाका 25,000 आउटरला. हे 47,000 आहेत. पुढे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 63,000 टोटल व्हॅल्यू आहे. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं किती टक्क्याने? लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन वॉज 5%. तर ते होतं 3,150. बरोबर. वजाबाकी केली असता 59,850 एवढा बॅलन्स त्या मशिनरी अकाउंटवर, प्लांट आणि मशिनरी अकाउंटवर दिसेल. पुढे आरडीडी सोडून द्या. इन्व्हेस्टमेंट, नो चेंज इन इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज. अमाऊंट इन आउटर कॉलम 10,500 10,500. लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन आहेत, हे लिहून टाकूया आज ते गिवन, कारण त्याने कन्फ्युजन नको व्हायला. 35,240 रुपये. 35,240 रुपये. इन्शुरन्स प्रिपेड होता तर त्याच्यापाशीच आपल्याला एक ऍडजस्टमेंट मिळून जाते, म्हणून लगेच त्याचे इफेक्ट देऊन टाकूया. दुसरा इफेक्ट इन्शुरन्स प्रिपेडचा तो आहे किती रुपयाने? 500 रुपयाने. प्रिपेड किती होती अमाऊंट? 500 रुपये होती. बॅड डेट्स दिलेले आहेत ते वजा करून झाले 3,000 रुपये. न्यू बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्सचा काही संबंध नाही या ठिकाणी. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. इट इज प्युअरली ऍसेट, इट इज प्युअरली इन्व्हेस्टमेंट. तो 12% गव्हर्नमेंट बॉन्ड 15,000 इनरला लिहितोय. ऍड काय करणार? आपण ऍड करणार त्याच्यामध्ये इंटरेस्ट. इंटरेस्ट मग अशी कॅल्क्युलेट केला होता 3 महिन्याचा, तो आला होता 450 रुपये. म्हणजे 15,000 प्लस 450. आउटर कॉलमला किती येतील तुमचे? 15,450. त्यानंतर ट्रायल बॅलन्सचे सर्व आयटम संपतात. ऍट द एंड तुम्ही ऍडजस्टमेंट वर कॉन्सन्ट्रेट करणार. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची असते, ती आपण लिहिणार क्लोजिंग स्टॉक. किती क्लोजिंग स्टॉक आहे? 38,000. पुढे राम अलाउड सॅलरी झालंय, कमिशन झालंय, पार्टनर्स कॅपिटल वर इंटरेस्ट झालंय, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन केला वजा, न्यू डेट बॅड डेट्स वजा करून झाले, आणि प्रॉफिट अँड लॉसला डेबिट झालंय, प्रिपेड इन्शुरन्स वजा केलाय. सो इट इज व्हॉट ऑल इफेक्ट्स आर गिवन. यू नीड टू जस्ट मेक अ टोटल ऑफ इट. तर हे सर्व इफेक्ट्स आहेत. मला आज तुम्हाला वेगळं असं सांगायचं आहे की ह्याचे फक्त इफेक्ट आता पाहूया आपण. टोटल तुम्ही सहजरित्या करू शकता. मला आता आज असं सांगायचं आहे की बॅड डेट्स तुम्हाला एकदा प्रॉब्लेम ऑब्झर्व करा, की प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही गोष्टी पुन्हा एकदा सांगणं फार गरजेचं आहे.
ॲडजस्टमेंटची इफेक्ट्स. सी अगेन आय एम शेअरिंग दिस. तुम्हाला या ठिकाणी नवीन काय दिसतंय, कॅपिटल अकाउंट बरोबर करंट अकाउंट दिसतंय. कॅपिटलचे आपण काय केले, दोन कॅपिटलचे अकाउंट ओपन केलेलं नाहीये, डायरेक्टली आपण त्याचा बॅलन्स कुठे लिहिलाय, लायबिलिटी साईडला लिहिलाय 1,60,000 व 80,000. कृष्णा आणि राम यांचं करंट अकाउंट दिलेलं आहे, ते अकाउंट आपण ओपन केलं. रामचा क्रेडिट बॅलन्स होता, क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे करंट अकाउंट ओपन करायचं असं या ठिकाणी आपल्याला समजतं, कॅपिटल अकाउंट ओपन न करता. ठीक आहे. पुढे पुढे आपल्याला असं सांगितलंय की 12% गव्हर्नमेंट बॉन्ड हा नवीन आयटम होता आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन. बरं, आरडीडी विषयी सुद्धा एक गोष्ट सांगितली होती. आरडीडी क्रेडिट बॅलन्स म्हणजे ऑलरेडी आरडीडी जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल तेव्हा तो क्रेडिटला दिलेला असतो, तो तसाच घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट करायचा. दुसरी गोष्ट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन. गिव्हन म्हटलंय आणि डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलंय, याचा अर्थ काय, 35,240 आपण लोन लिहिलेलं आहे आणि डेबिट बॅलन्सेस मध्ये जेव्हा लोन्स अँड ॲडव्हान्सेस दिसतात तेव्हा ती ॲसेट असते, ती लायबिलिटीला चुकूनही लिहायची नाही, तिथे आपला मूर्खपणा दिसेल. त्यामुळे व्यवस्थितरित्या ती गोष्ट लक्षात घ्यायची. पुढे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि त्याची तारीख दिली आहे, त्या तारखेपासून इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे 12% गव्हर्नमेंट बॉन्डवर, ह्या 15,000वर 12% कॅल्क्युलेट करायचे. ही तारीख दिलेली नसल्यास तुम्ही लमसम वर्षभराचा 12%ने 15,000वर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आणि हा इंटरेस्ट आपल्याला क्रेडिट करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कारण हा इंटरेस्ट आपल्याला मिळतो. 12%ने 15,000वरती कॅल्क्युलेट करायचं आणि जर ही तारीख दिलेली नसेल तर तो वर्षभराचा लिहायचा, दिलेली असेल तर त्या तारखेपासून कॅल्क्युलेट करायचं. ॲडजस्टमेंट सांगायचं पुन्हा एकदा, 38,000चा क्लोजिंग स्टॉक आहे. पहिला इफेक्ट तुमच्या प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला जो आपण आत्ता शेवटी दिला. राम इज अलाउड सॅलरी, इथे पार्टनरचं नाव दिलंय, सॅलरी त्याला दिली, सॅलरी आपल्या फर्मचा खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि रामच्या करंट अकाउंटला क्रेडिटला. कृष्णाला कमिशन दिलेलं आहे, ते कॅल्क्युलेट केलं सेल्स अमाऊंटवर, त्याचे इफेक्ट, कमिशनचा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे ते दिलेलं आहे म्हणून, एक्सपेन्स आहे म्हणून, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कृष्णाच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेम इफेक्ट यांच्यासारखे, सॅलरी आणि कमिशन सारखे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला असतं, ह्याच विषयी तुम्हाला माहितीच आहे. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला, प्लांट अँड मशिनरीच्या किमतीतून वजा करायचं. पाचवं, 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल, एवढं सांगितलं. आवर कस्टमर इज अनेबल टू पे वगैरे वगैरे वेगवेगळ्या भाषेत सांगितलेलं असतं. जेव्हा कस्टमर म्हटलं तिथं समजून घ्यायचं की डेटर आणि हे बॅड डेट्स आहेत. पहिला इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, दुसरा इफेक्ट द्यायचा ॲसेट साईडला, डेटर्समधून वजा करायची. प्रीपेड इन्शुरन्स सेम इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि ॲसेट साईडला दाखवायचे आहे, वजा नाही करायचे, मात्र दाखवायचे ॲसेट साईडला आणि इथून वजा करायचे कुठून, तुमच्या इन्शुरन्सच्या अमाऊंटमधून. तर हे झाले आजचे इफेक्ट, आजच्या ॲडजस्टमेंट्स. बऱ्यापैकी आज मोठा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. धन्यवाद तुम्ही हा लेक्चर पूर्ण ऐकल्याबद्दल.